मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईला 1 मार्च पासून सुरुवात केली जाते। या वर्षी मात्र 20 मार्च पर्यंतही नालेसफाईला सुरुवात झालेली नाहीये। नाले कचरा आणि गाळाने भरले, तर नालेसफाईसाठी काढण्यात आलेल्या कंत्राटालाही कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे प्रशासनाकडून पुन्हा कंत्राट काढण्यात आलं असून गेल्या वर्षी काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांकडून नालेसफाई करून घेण्यात येईल अशी माहिती समोर आलेली आहे। मी माझे मताने फोटो पाठवून आणि त्याला काढायला सांगितलेले ते कधी काढले गेले नाही। ते गोण्या पॅकिंग आहे तशी आहे आणि तो पाणी भरती येतो तो वरती कचरा घेऊन जातो। आता समोर हा सगळा कचरा भरलेला, आतमध्ये गवत उभा झालेला आहे। त्याला एवढा पण सांगितला, म्हणला तू फक्त मला आतमध्ये उतर, मला लाज नाही वाटत, मी काढून साफ करून देतो आतमधून। वारंवार इथं कचरा माझ्या वंचित बहुजन आघाडीतर्फे मी कंप्लेंट बी खूप महानगरपालिकेला केलेल्या आहेत फोटो संकट, पण कुणी दखल घेत नाहीत। 2 गाड्या येतात, पोकल्यान 2 गाड्या भरून देतं, काही होत नाही। ब्रिज खाली गोण्या, त्या जोपर्यंत गोण्या निघत नाहीत तोपर्यंत हा वरचा गाळ निघणार नाही। त्या गोण्या काढल्यानंतर हा वरचा गाळ ऑटोमॅटिक निघणार। तर याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर। मुंबईतल्या नालेसफाईला पावसाळ्यापूर्वी 3 महिने आधी सुरुवात होत असते, परंतु यावर्षी मात्र 1 मार्चला सुरुवात झालेली नाही आहे। महापालिकेनं या संदर्भात कंत्राटाच्या निविदासुद्धा काढल्या होत्या, परंतु त्यालासुद्धा कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे अजूनही नालेसफाईला सुरुवात झाली नाही आहे। तर अनेक नाले जे आहेत ते अक्षरशः तुडुंब भरल्याचं पाहायला मिळते आहे। या नालेसफाईविषयी मुंबई महापालिकेत स्थायी समितीच्या ज्या बैठका होत आहेत त्या बैठकात सुद्धा हा विषय काढण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात गेल्या वर्षी जे काळ्या यादीमध्ये कंत्राटदार टाकलेले होते त्याच कंत्राटदारांकडून ही नालेसफाई होणार होती, परंतु कशा प्रकारची ही नालेसफाई होती आज हे बघितलं असता कुठेही नालेसफाई होत नसल्याचं पाहायला मिळते आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये आतापासून रोष व्यक्त व्हायला सुरुवात झालेली आहे। नालेसफाई न झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं सुद्धा सांगत आहेत, कारण अनेक ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्याचमुळे अनेक लहान बालक असतील किंवा वृद्ध असतील त्यांनासुद्धा याचा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे अनेकांनी असंच म्हटलेलं आहे की लवकरात लवकर ही नालेसफाई झाली पाहिजे आणि व्यवस्थितरित्या झाली पाहिजे, पूर्ण गाळ काढण्यात आला पाहिजे अशी मागणी आता मुंबईकर करत असल्याचं पाहायला मिळते आहे।